विदर्भात उष्णतेचा प्रकोप. चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तर देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तर उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकताना दिसतो आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे देशात सर्वाधिक तप्त शहर ठरलं आहे. ब्रह्मपुरीत काल 22 मे शनिवारी 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर पुढील 2 दिवस विदर्भात उष्णतेचा तडाखा असाच कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जारी केला असून अकोला, अमरावतीसह वर्ध्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर नागपूर आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. संभाव्य उन्हाचा तडाखा लक्षात घेता दुपारच्या वेळेत कामाशिवाय बाहेर पडणं टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून तापमानाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र अकोलेकरांसाठी या 3 दिवसातील दिलासादायक गोष्ट म्हणजे अकोल्याचं कमी झालेलं तापमान. रेड अलर्टच्या पहिल्या दिवशी अकोल्याचा पारा थेट 45.2 अंशावरून 44.9 वर आलेला आहे. तर काल हाच पारा 44.8 वर होता. या हंगामात अकोल्याच्या सर्वाधिक तापमान 46.9 नोंदवण्यात आलेलं आहे. गेल्या 3 दिवसात रेड अलर्ट इशाऱ्यानंतर अकोल्याचा तापमान कमी झालं असलं तरी वातावरणातील कोरडेपणा वाढलेला आहे. यामुळे वातावरणात मात्र रीडरच्या पहिल्या 2 दिवसात अमरावती आणि वर्धेचं तापमान मात्र वाढलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला.